तुम्ही पैसे नसण्याच्या भीतीबद्दल बोलत होता. पैसे मिळवण्याची तीव्र इच्छा विचारांवर कसा परिणाम करते? माईकनं विचारलं. मी जेव्हा पगारात वाढ करून तुम्हाला मोहात पाडलं त्यावेळी तुम्हाला काय वाटलं? हे लक्षात आलं का की तुमच्या तीव्र इच्छांमुळे वाढ झाली आहे? आम्ही होकारार्थी माना डोलावल्या. तुम्ही तुमच्या भावनांमध्ये वाहून न गेल्यामुळे प्रतिसाद देण्यास उशीर झाला आणि तो वेळ तुम्ही विचारांसाठी देऊ शकलात, हे महत्त्वाचं आहे. भय आणि लोभ या भावना आपल्यामध्ये कायमच असतात. यापुढे याच भावनांचा उपयोग तुमच्या दीर्घकालीन फायद्यासाठी कसा करून घेता येईल यावर विचार करा. आपलं त्यांच्यावर नियंत्रण हवं, त्यांचं आपल्यावर नाही. बहुसंख्य लोक नेमकं याच्या उलट करतात. ते आयुष्यभर पगाराचा चेक, त्यात होणारी वाढ आणि नोकरीची सुरक्षितता याच्याच मागे धावत राहतात. ते कधीच आपल्या भावनांना उलट प्रश्न करत नाहीत. आपण नक्की कुठे चाललो आहोत हेही त्यांच्या लक्षात येत नाही. हे सारं गाढवाच्या चित्रासारखं आहे. मालानं भरलेली गाडी ते ओढत चाललेलं असतं. मालक त्याच्या नाकासमोर गाजर धरून बसलेला असतो. मालक त्याला हवं तिथंच जात असतो. गाढव मात्र त्या गाजराच्या मोहामागे धावत असतं. ते काम झालं की दुसऱ्या दिवशी दुसरं गाजर हजर असतं. याचाच अर्थ मी ज्यावेळी बेसबॉलचे नवे ग्लोव्ज, कँडी आणि नव्या खेळण्यांचं चित्र रंगवलं ते गाजर होतं. माईकनं विचारलं. होय, हे पहा. तुम्ही जसे जसे मोठे होता तशी तशी खेळणी बदलतात. ती अधिक महाग होतात. मग नवी गाडी, मोठी घरं, बोट, कशी गाजरं समोर येतात. भीती तुम्हाला घाबरवून दाराबाहेर ढकलते आणि तीव्र इच्छा तुम्हाला पुकारून भुलवून खडकाळ भागात घेऊन जातात. यालाच सापळा म्हणतात. ते हसत म्हणाले. मग यावर उत्तर काय? माईकनं पुन्हा विचारलं.